ISI मध्ये पण तो नियम आहे, याच्यात पण तो नियम आहे की बाबा जो कंपनीने सांगितलंय 4 लिटर तासाला पाणी पडलं पाहिजे, तर ते यात पण पडेल. यात जे ड्रिपर वापरलंय हेच ड्रिपर ISI नळीमध्ये पण वापरलंय. नळी उन्हात फाटली वगैरे नको पाहिजे, त्याची मी 2 वर्ष गॅरंटी घेतली आहे. अच्छा अच्छा. जर नळी 2 वर्ष उन्हात फाटली तर मी बदलवून देईल. आम्ही डायमीटरचं कबूल केलंय की हा जो डायमीटर आहे ना, हा ISI मध्ये पण जर 12 लिहिला आहे तर 12च आला पाहिजे, 16 लिहिला आहे तर 16च आला पाहिजे, 20 आहे तर 20च आला पाहिजे. त्याची आम्ही पण जबाबदारी घेतो. की समजा ISI मध्ये स्पेसिंगचं लिहिलेलं आहे की बाबा 1 फुटावर सांगितलं आहे तर 1 फुटावर 4 लिटर पाणी पडलंच पाहिजे, 1.25 फुटावर सांगितलं आहे तर 1.25 फुटावर पाणी पडलंच पाहिजे, दर 1.5 फुटावर सांगलं आहे तर दर 1.5 फुटावर पाणी पडलं पाहिजे. आम्ही त्याची पण गॅरंटी घेतली आहे. म्हणजे ISI मध्ये ज्या सर्व गोष्टी आहे त्या सर्व आम्ही पकडलेल्या आहे. नमस्कार, मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये. आज हे शेतकरी महाराष्ट्रातनं बारामतीमधून जळगावमध्ये आले होते ड्रीप इरिगेशन घेण्यासाठी. यांचं म्हणणं असं होतं की ड्रीप इरिगेशन तर कुठल्या तरी कंपनीचं घ्यायचंच आहे, पण त्याबद्दल जर नॉलेज घेतलं, त्याचं बेसिक समजून घेतलं तर मग त्याचा फायदा मला जास्ती होईल. आणि ह्या दादांशी मी भरपूर चर्चा केली तर यांचे काही महत्त्वाचे असे प्रश्न होते की त्यांच्या गावात पण ड्रीप भेटते पार 15,000 रुपये एकरपासून, पण त्याची मग ते दुकानदार जेव्हा ती ड्रीप देतात तुम्हाला तेव्हा ते म्हणतात की त्याची नो गॅरंटी नो वॉरंटी, एकदा तुम्ही दुकानातनं माल उचलला की आमचा काही संबंध नाही. मग हिरा ॲग्रो इंडस्ट्रीवाले जे 11,500 रुपयामध्ये 1 एकरची ड्रीप देतात तर त्याची कशी 2 वर्षे गॅरंटी घेतात, हा एक त्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता. दुसरं की त्यांच्या मनात असा एक प्रश्न होता की बुवा त्यांनी सोबत एक मोठ्या कंपनीचं ISIचं कोटेशन पण घेतलं आहे सबसिडीचं. तर त्यांच्या मनात असा प्रश्न होता की बुवा हलकी ड्रीप जर घेतली 11,500ची तर पाणी एक समान पडेल का जसं त्यांच्या गावात जी ड्रीप भेटते की ज्याचा त्यांनी अनुभव घेतला आहे की त्या ड्रीपमुळे पाणी एक समान पडत नाही, कुठे पडतं कुठे पडत नाही, त्याच्यामुळे पिकाची एक समान वाढ होत नाही. त्यांना ऊस पिकासाठी ड्रीप घ्यायचं आहे, तर तुमच्या ड्रीपला पण तसा काही प्रॉब्लेम येईल का. आणि त्यांचा शेवटचा आणि महत्त्वाचा असा प्रश्न होता की त्यांचं बुवा मी जर ISI ड्रीप घेतली तर त्या ड्रीपमधून मला जे खतं आहे ते देता येतात, पण तुमची 11,500मधून मला खतं देता येतील का. तर ह्याच प्रश्नांवर आणि याच्या व्यतिरिक्त अशा भरपूर प्रश्नांवर आज आम्ही चर्चा करणार आहोत. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे दादा जे प्रश्न विचारणार आहेत तेच प्रश्न तुमच्या मनात आहेत, तर तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल आणि हे आहे ड्रीपबद्दल काही समज गैरसमज ते दूर होतील. तर आजची व्हिडिओ चालू करूया. दादा, सर्वात आधी तुमचं स्वागत आहे हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आणि तुम्हाला धन्यवाद की तुम्ही इतक्या लांबून इथे आले आमची भेट घेण्यासाठी. तर तुमचं नाव आणि गाव कुठून आले. माझं नाव सदानंद दिंडकर, मी बारामतीहून आलो. बरं, आणि कशाने आले, ट्रेनने आले. नाही, बाय कार आले. ठीक आहे, कधी निघाले होते. काल दुपारी. रात्री इथे येऊन मुक्काम केला. हां, रात्री येऊन जळगावला मुक्काम केला आणि सकाळी येऊन आम्हाला भेटले. सकाळी रात्री 1 वाजता आलो. तर दादा, जसा तुम्ही तो एक प्रश्न विचारला होता की बुवा ISI करणं आणि तुमचं करणं ह्याच्यात फरक काय. बरोबर. तर दादा हे बघा, आता 11,500मध्ये आम्ही ह्या प्रकारची ड्रीप देतो. अच्छा. तुम्ही जी तुमच्या गावात ड्रीप बघितली ना की 3,000 रुपयाला 1,000 मीटरचं बंडर वगैरे, ती ह्या प्रकारची. म्हणजे हा प्रश्न भरपूर शेतकरी आम्हाला विचारतात की बा तुम्ही 11,500मध्ये जी नळी देतायत ती पेप्सी तर नाही ना. तर आता सर कसं आहे माहिती आहे का की पेप्सीची व्याख्या जर करायची म्हटली तर 2 प्रकारे करता येते. एक म्हणजे की ह्या पेप्सीला काय असतं की याला ड्रिपर नसतं, याला ड्रिपर आहे. आणि जिथे ड्रिपर आहे याचाच अर्थ काय की याच्यातनं आम्ही जे सांगितलं आहे तेवढं पाणी तेवढ्या वेळेत पडलं पाहिजे. आम्ही जर म्हटलं की बाबा प्रत्येक ड्रिपरमधून तासाला 4 लिटर पाणी पडेल तर हे 4 लिटरच पडेल, पण ह्या पेप्सीला काय आहे की फक्त छिद्र पाडलं आहे. तर जसं तुमच्या पाईपलाईन फुटल्यानंतर चिरकांडी उडते ना, तशी चिरकांडी ह्या पेप्सीमधून उडते. तर याच्यावर पाण्याचं नियोजन नसतं, नियंत्रित नसतं हे पाणी. सुरुवातीला जसं प्रेशर वाढत जाईल तसं जास्ती पडतं, शेवटी जसं प्रेशर कमी होईल तसं कमी पडतं आणि त्याच्यामुळे पिकाची असमान वाढ होते. पिकाची असमान वाढ झाली तर तुमचं सर्व गोष्टी चुकत चालतात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला ऊस काढायचा आहे, आता ऊस काढायचा आहे म्हणजे शेवटी तुम्हाला ते कामगार बोलवायचे, कट करायचे, आणि त्यावेळेस जर तुमच्या शेतात असमान ऊस आहे
समजा तुम्ही मग परत तोच विषय आला की ते कामगार यायला नाही म्हणतील कमी एरियासाठी, किंवा मग तुम्हाला काय करावं लागतं की ठीक आहे बघ जसं आहे तसं कापून टाक, तर तुमचा एकरी जो टनेज आहे तो कमी येऊन जातो. तर तो प्रॉब्लेम आमच्या 11,500मध्ये येणार नाही. राहिला पुढचा विषय की ISI मध्ये आणि ह्या ड्रीपमध्ये काय फरक आहे. सर बघा, ड्रीप इरिगेशन शेतकऱ्याने का घ्यावी? सारखं पाणी पडलं पाहिजे, ते पडेल यातनं, आलं लक्षात. म्हणजे ISI मध्ये पण तो नियम आहे, याच्यात पण तो नियम आहे की बाबा जो कंपनीने सांगितलं 4 लिटर तासाला पाणी पडलं पाहिजे, तर ते यात पण पडेल. यात जे ड्रिपर वापरलं आहे हे ड्रिपर ISI नळीमध्ये पण वापरलं आहे. ओके. हां, पुढचं की नळी उन्हात फाटली वगैरे नको पाहिजे, त्याची मी 2 वर्ष गॅरंटी घेतली आहे. जर नळी 2 वर्ष उन्हात फाटली तर मी बदलवून देईल. बाकी प्रॉब्लेम आज पकडले जातील तुमचे सर्व. म्हणजे समजा पाणी कमी जास्त पडतंय तर ते आजच समजेल तुम्हाला. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाणी जोडाल तेव्हाच समजून जाईल. तुम्ही लगेच कंप्लेंट द्याल, आम्ही सॉल्व्ह करू तुमचा प्रॉब्लेम. समजा आम्ही डायमीटरचं कबूल केलं आहे की हा जो डायमीटर आहे ना, हा ISI मध्ये पण जर 12 लिहिला आहे तर 12च आला पाहिजे, 16 लिहिला आहे तर 16च आला पाहिजे, 20 आहे तर 20च आला पाहिजे. त्याची आम्ही पण जबाबदारी घेतो की तेवढाच येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ना की थिकनेस, की ISI मध्ये पण त्यांनी काय केलं आहे सर की क्लास 2, क्लास 1 असे वेगवेगळे प्रकार बनवले. आणि क्लास 1 आणि क्लास 2मध्ये बाकी काहीच फरक नाही आहे. त्याचा डिस्चार्जमध्ये, त्याच्या नळीमध्ये फक्त त्याच्या थिकनेसवर फरक पडला आहे. तर आम्ही पण तेच केलं आहे की बाबा 11,500मध्ये आम्ही ही 0.25 mm थिकनेस असलेली नळी देऊ, एकदम क्लिअर कट. की शेतकरी ठीक आहे, शेतकरी म्हणतील की कोणी मोजू शकत नाही बा थिकनेस, कारण शेतकऱ्यांकडे तसं इक्विपमेंट नाही आहे. तर याचं जर तुम्हाला प्रॉपर थिकनेस मोजायची असेल ना तर याचं वजन मोजायचं की बाबा 1000 मीटरच्या बंडलचं वजन आम्ही वादा केला आहे की 11 किलो येईल. इथे जर आम्ही समजा कोणी कंपनीने 10 किलो दिलं, याचा अर्थ काय की त्याची थिकनेस कमी झाली. तर ते आहे. समजा ISI मध्ये स्पेसिंगचं लिहिलेलं आहे की बाबा 1 फुटावर सांगितलं तर 1 फुटावर 4 लिटर पाणी पडलंच पाहिजे, 1.25 फुटावर सांगितलं तर 1.25 फुटावर पाणी पडलंच पाहिजे, दर 1.5 फुटावर सांगलं तर दर 1.5 फुटावर पाणी पडलं पाहिजे. आम्ही त्याची पण गॅरंटी घेतली आहे. म्हणजे ISI मध्ये ज्या सर्व गोष्टी आहे त्या सर्व आम्ही पकडलेल्या आहे. आता फक्त थिकनेसबद्दल बोलायचं राहिलं की समजा त्यांची क्लास 2 माझ्या माहितीप्रमाणे 0.4 ते 0.5 ही थिकनेस येते, बरोबर. हां, आता आम्ही याची थिकनेस काय सांगितली आहे 0.25. समजा तुम्ही म्हटले की नाही मला 0.4 वाली थिकनेसची द्या, तर हे आमचं प्रॉडक्ट आहे. याचं 11,500चं पॅकेज जातं, याचं फक्त 3,000 पॅकेजमध्ये वाढतील. अच्छा, म्हणजे 15,500मध्ये तुमची सेम देऊ शकतो आम्ही, काहीच म्हणजे तुम्हाला अडचण नाही. बरं, आता हे झालं नळीचं. बाकी ग्रोमेट, टेकअप, जॉयनर, एंड कॅप हे तर सेमच आहे, त्यांचे ना आमचे सेमच आहे, काही फरक नाही. राहिला फिल्टरचा विषय. आता बघा, आम्ही 11,500मध्ये एक लोखंडाचं फिल्टर कबूल केलं आहे. आम्ही म्हणतोय की ते सबसिडीमध्ये जे दिलं जातं तसंच आहे, पण त्याला ISI नाही आहे. समजा कोणी शेतकऱ्याने असं म्हटलं की नाही मला तिथे ISI वालंच फिल्टर द्या, तर आमचं 2.5 इंची प्लॅस्टिक स्क्रीन फिल्टर की जे ISI त्याची किंमत आहे 2,000 आणि लोखंडी फिल्टरची किंमत आहे 1,700 रुपये. म्हणजे पॅकेजमध्ये किती वाढतील? फक्त 300 रुपये. बाकी PVC पाईप त्यांनी बी ISI दिला आहे, आम्ही बी ISI पकडला आहे. म्हणजे समजा तो तुम्ही खरोखर असं म्हणायचं म्हटलं की नाही मला ISIच्या समोरच नळी द्या, तर 15,500चं नळी काढली होती आपण, तिच्यात 300 रुपये ॲड केले तर झालं 16,000 रुपयाच्या आसपास तुमचं सेम पॅकेज. म्हणजे बरेच शेतकरी कमेंट करत होते व्हिडिओवर की बाबा ते वेगळं हे वेगळं आहे, पण काय वेगळं मी ते ऐकायला इच्छुक आहे. की जे आहे ते तर सांगितलं की बाबा तिच्यामध्ये डायमीटरबद्दल बोललेले, मी डायमीटरबद्दल सेम मॅच करून द्यायला कबूल आहे. त्यांच्यामध्ये थिकनेसबद्दल बोलले, मी थिकनेसबद्दल मॅच करून द्यायला कबूल आहे. त्याच्यानंतर त्यांनी LPHबद्दल बोललेले, मी LPH मॅनेज करून द्यायला कबूल आहे. त्यांनी गॅरंटी वॉरंटी जी सांगली तीच मी घेणार आहे, तीच सेम टू सेम, काहीच अडचण नाही. त्यांनी जे सांगितलं आहे ते. मग फरक कुठे पडतोय? सर कसं आहे माहिती आहे का,
की आता हा म्हणजे शेतकरी विचार करायला तयार नाही. मी एकदम प्रॅक्टिकल त्यांना उदाहरण देतो की प्रत्येक शेतकऱ्याने बॉलवर वापरलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हलका, मीडियम, भारी सर्व क्वालिटीचे. समजा भारी बॉलवर तुमच्या खेडेगावात कितीला भेटतो? 200 रुपयाला भारीत भारी, बरोबर. सबसिडीमध्ये त्याची किंमत किती तुम्हीच बघून घ्या, तुम्ही कोटेशन काढलं आहे. 450. मग का 450 आहे? का 450 आहे? म्हणजे शेतकरी हा विचारच करायला तयार नाही आहे की वस्तू सेम आहे, मग फक्त तिच्यात टाकली म्हणून त्याची किंमत डबल टिबल का झाली? PVC पाईप, तुम्ही असा जर PVC पाईप घ्यायला गेले त्याच कंपनीचा ज्याचं तुम्ही ISIचं कोटेशन काढलं आहे आणि त्याला जर सांगितलं नाही की मला ड्रीप करायची सबसिडीची, त्याला जाऊन सांगितलं की बघ बाबा मला एक 4 किलोमीटरची 2 इंचीची पाईपलाईन करायची आहे, तर तो त्या पाईपाचा जो रेट देतो तो रेट घ्या आणि लगेच त्या दुसऱ्या पाठवून त्याच कंपनीचं तुम्ही ISIचं सबसिडीचं कोटेशन काढा. तिच्यात पाईपाचा रेट डबल होऊन गेला आहे. का झाला आहे? हां, आणि पाईपा सबसिडी होताना फक्त बेसिकवरतीच सबसिडी होते. तो एक मोठा विषय अजून की काही वस्तू त्यातनं काढून घेता येत, ते काढून घेतात. म्हणजे ते माझेही आता एक मित्र होते नागपूरचे, त्यांनी पण तिथे कोटेशन काढलं तर त्यांचं मोसंबीच्या बागेसाठी होतं. तर त्यांना काय केलं की हां ठीक आहे बा, तुमची ही यादी बनली, यातनं एवढ्या ॲटमवर सबसिडी भेटणार नाही, बरोबर, एवढ्या ॲटमवर सबसिडी भेटेल आणि त्या ॲटमपैकी पण GST भेटणार नाही, फक्त मूळ रक्कमवर भेटेल. मग शेतकऱ्याचा जो हिशोब आहे, आमचं तेच म्हणणं आहे की बाबा ते सर्व पैसे जाता तुमच्या खिच्यातनं जेवढे पैसे गेले तेवढ्याच पैशांमध्ये त्याच क्वालिटीची ड्रीप आम्ही तुम्हाला द्यायला कबूल आहोत. बरं, क्वालिटीत तर मी सांगितलं काहीच फरक नाही आहे. आता राहिला विषय तुम्ही जो प्रश्न विचारला होता की बा हलक्या ड्रीपमधून पाणी खतं देता येतील का आणि भारी ड्रीपमधून तर देताच येतं असं तुमचा गैरसमज आहे. सर बघा, खतं देणं याच्याशी ड्रीपचा काही संबंध नाही. तुम्ही समजा हे नाही जोडलं आहे, काय ड्रीप नाही जोडली आहे, पण तुम्ही व्हेंचुरी जर जोडली तर व्हेंचुरी काय करते, किंवा फर्टिलायझर टँक. आता व्हेंचुरी आम्ही प्रमोट करणं सोडून दिलं, आम्ही आता फर्टिलायझर टँक प्रमोट करतो. तर त्यातनं काय होतं की तुमचे जे खतं आहे की जे पाण्यात विरघळतात ते तुमचे पाण्याद्वारे पुढे दिले जातात. आता जर ड्रीप जोडली तर ते ड्रीपमधून जातील आणि ड्रीप नाही जोडली आहे तर ते सरळ मग ज्या पाईप आहे त्या पाईपातनं पुढे निघून जातील. आलं लक्षात? तर याच्याशी त्याचा काही संबंध नाही. फक्त तुमचा जो गैरसमज आहे तो का झाला, कारण तुम्ही ही पेप्सी बघितली आहे. तर 11,500मध्ये आम्ही पेप्सी नाही देत, ठिबक देतो, ड्रीप देतो. याला मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की ही ड्रीप पण आम्ही विकतो. याचं काहीतरी 5,500 1 एकरचं कोटेशन होतं, बरोबर, मला एक्झॅक्ट माहीत नाही. पण ही ड्रीप नाही आहे. का ड्रीप नाही आहे? कारण हिच्यात प्रत्येक ठिकाणावरनं सारखंच पाणी पडेल याची हे नाही आहे. पण हिच्यात काय आहे की ड्रिपर लावलेले असल्यामुळे प्रत्येक ड्रिपरमधून सारखंच पाणी पडेल. बरं, आता एक महत्त्वाचं तुम्ही सर बघा, आता तुम्ही ऊस लावला आहे, बरोबर. आता ऊसाला तुम्ही तुमच्या क्षेत्रात हा अनुभव घेतला असेल किंवा काही शेतकऱ्यांशी बोला की ऊसमध्ये तुम्ही ती जी आता तुम्ही 1,80,000 रुपयाचं कोटेशन घेतलं आहे, 3 अडी जरी टाकली, बरोबर, आणि नंतरून काय होतं की ऊस पडतो, ऊस झोपतो, जसा शेवटच्या कंडिशनला येतो तर 3 अडी काढता नाही येत. आणि जे मजूर किंवा यंत्राच्या साहाय्याने जेव्हा ऊस कट करतो ना आपण, तर ती नडी पण ते कट करून टाकतात. शेवटी शेतकरी ती जाळून टाकतो, कारण ती निघत नाही आहे बाहेर, बरोबर. मग सर तुम्हीच सांगा की 1,80,000 रुपयाचं कोटेशन आहे, इथे आमचं 40,000चं जातं आहे आणि जर त्याला पण तो प्रॉब्लेम येणार आहे, याला पण तो येणार आहे. पण इथे काय माहिती आहे का की नड्या त्यांचेही पाईप वाचतात, त्यांचंही फिल्टर वाचतं, नड्याच खराब होता. आमचंही फिल्टर फक्त वाचतं, पाईप वाचतं, नड्याच खराब होता. तर नड्या नवीन 4-5 हजार रुपयात नड्या टाकून दिल्या की परत ठिबक सुरून जातं. याचं काय म्हणजे ऊसामध्ये आज सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. मी शिक्रापूरच्या भागात फार पूर्वीपासून काम करायचो ना, तर तिथले शेतकरी किंवा मनसरमध्ये भरपूर लोकांनी हे समजून घेतलं की भारी ठिबक ऊसात टाकून काही फायदा नाही आहे आणि सरळ सरळ ते म्हणता भाऊ आपली ही नडी टाकायची 11,500वाली, शेवटी ऊस निघाल्यावर जेवढी निघते, कारण हिच्या नडीचा दोष नाही आहे, तो ऊस झोपतोय, कोणाचा जास्ती झोपतोय, कोणाचा कमी झोपतोय, कोणाला जास्ती वेळ भेटतोय ताणायला, कोणाला वेळ नाही भेटत आहे, कारण तिथे तुम्ही त्या मजुरांवर डिपेंड आहे, ते कधी तुमच्या शेतात येतील.
लक्षात येतं आहे? मग खर्च का वाढवायचा? मी खूप वेळा सांगितलं आहे की शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाचं एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की मार्जिन खूप आहे शेतीमध्ये. मग शेतकऱ्याला मार्जिन का नाही भेटत? कारण तुमचं जे प्रॉडक्ट पिकतं आणि ते जेव्हा मार्केटमध्ये जातं तेव्हा त्याचा काय भाव येईल हे आपल्या हातात नाही आहे. मग ह्याच धंद्याला अनुसरून आपण काय नियंत्रण ठेवलं पाहिजे की आपला खर्च कसा कमी राहील. म्हणजे आता बऱ्याच वेळा सर ऊसामध्ये तुम्ही ऐकलं असेल 100 टन उत्पन्न एकरी, बरोबर. सर्व कंपन्या, मला आश्चर्य वाटतं की शेतकरी त्यांना पकडत कसा नाही. 100 टन, 120 टन, 150 टन एकरी उत्पन्न काढायचं. अहो सर, तुम्ही जर तिच्यात खतं टाकसान, तुम्ही जर तिच्यावर खर्च करसान तर तुमचं उत्पन्न वाढणारच आहे ना, याच्यात कोणाचंच दुमत नाही आहे. पण समजा तुम्ही 1 लाख रुपये खर्च केला आणि 80 टन निघालं, मान्य आहे, आणि 80 टनाचे तुम्हाला 1,20,000 आले तर 20,000 प्रॉफिटमध्ये राहिले. समजा तुम्ही 1.5 लाख रुपये खर्च केला आणि ऊस तुमचा 1.5 लाखात विकला गेला उत्पन्न वाढल्यामुळे, टनेज वाढल्यामुळे, तर फायदा कोणाचा झाला? म्हणजे असं कोणीच नाही म्हणत की आम्ही कमी खर्चामध्ये 100 एकर एकरी काढून दाखवू, असं कोणीच नाही म्हणत. सर्व काय म्हणता? आम्ही 100 टन उत्पन्न काढून दाखवू. अरे खर्चाचं गणित पण बोला ना. तर हे महत्त्वाचं आहे सर की ऊस पिकासाठी जास्ती खर्च करून काही उपयोग नाही आहे. बरं, मी परत सांगतोय की त्या नडीचे जे सर्व गुणधर्म आहे, एक समान पाणी पडलं पाहिजे, ते आमचं पण पडणार आहे. त्याची डायमीटर सारखा आला पाहिजे, तो आमचा पण पडणार आहे. LPS सारखा आला पाहिजे, तो आमचा पण पडणार आहे. स्पेसिंग सारखं आलं पाहिजे. असं नको व्हायला की आम्ही तुम्हाला 1.25 फुटाची ड्रीप दिली आणि तिथे कुठेतरी 2-2 फुटावर 4-4 फुटावर ड्रिपर आहे, तर हा फॉल्ट आहे. झाला तर आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून देऊ. अजून काही सर? नाही काही. तर एक महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही चर्चा केली आणि म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्या मनात ही दुविधा होती. तर मला असं वाटतं की आज आम्ही ती दुविधा तुमची दूर करू शकलो आहे. तुम्हाला जर आमचं हे कंटेंट आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मनात जर ड्रीपबद्दल काहीही शंका असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. धन्यवाद.